आई मुलीचं नातं हे जगातलं सर्वात जवळचं नातं असतं. पण ते जेवढं नातं जवळचं असतं ना, तेवढंच ते गुंतागुंतीचंही असतं. कारण ते कधी प्रेमाने बांधलेलं असतं, तर कधी न बोललेल्या जखमांनी तुटलेलं असतं. आणि आज आपण ज्या फिल्मबद्दल बोलणार आहे, तो अशाच एका नात्याचा सिनेमा आहे. ज्यामध्ये एक आई आहे, जिच्या भूतकाळात काही न बोललेल्या जखमा आहेत. 2 मुली, एक आईची जबाबदारी घेत अडकलेली आणि दुसरी स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करत असलेली. आणि मग एक घटना घडते, जी या तिघींना त्यांच्या भूतकाळासमोर उभं करतं. यांची भूमिका साकारलेली आहे भारती अचरेकर यांनी. आई म्हणून त्या अंडरस्टेटेड पण प्रभावी वाटतात. नेहा पेंडसे इमोशनली पॉवरफुल वाटतात, तर सोनाली कुलकर्णीचं कॅरेक्टर राग आणि वेदना दोन्ही सोबत घेऊन चालते. हा सिनेमा लाऊड नाही, पण तो स्लोली ओपन अप होतो. तर तिघी हा सिनेमा फक्त ड्रामा नाही, तो गिल्ड बद्दल आहे, चाइल्डहुड ट्रॉमा बद्दल आहे आणि न बोललेल्या भावना आयुष्यभर कशा राहतात याबद्दल आहे. फिल्मच्या दिग्दर्शिका आहेत जिजविषा काळे. आणि पूर्ण रिव्ह्यू मध्ये तुम्ही जाणून घ्याल की जेव्हा स्त्रियांची कथा स्त्रीच्या नजरेतून सांगितली जाते, तेव्हा सिनेमा वेगळा का वाटतो आणि तिघी त्या आवाजाला कितपत न्याय देऊ शकतो हे सुद्धा बघाल. पूर्ण रिव्ह्यू बघायचा असेल तर आमच्या पिक्चरबाज या चॅनलला नक्की व्हिजिट करा.